नमो बुद्धाय. भगवान बुद्धांनी दिलेला उपदेश पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात? पुनर्जन्म प्रास्ताविक मृत्यूनंतर काय होते? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये ह्याविषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत शाश्वततावाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माचे जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानित असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही, हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत. भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? आत्माचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकतः उच्छेदवादीत असेल अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगदरूपम्म सुत्तात तक्रार केली आहे. तो म्हणतो, माझी शिकवण वेगळी असता काही श्रवण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो, असा मजवर आरोप करतात. खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरी सुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी, भगवान बुद्ध तर आत्माचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग तो आपण उच्छेदणारी नाही असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा? या दोन प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा? या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू. प्रश्न असा आहे की मनुष्यदेह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतो, नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे, या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. सारिपुत्त आणि महाकोडित्त यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असता महाकोठित्त आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यांपैकी होते: महाकोठित्त, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारिपुत्त, 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विश्ववासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राखल्या जातात. महाकोठित्त, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिये घ्या, त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहे. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? सारिपुत्त, मन महाकोठित, ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहे?
सारीपुत्त, चेतनेवर महाकोठित चेतना कशावर अवलंबून असते? सारीपुत्त, उष्णतेवर महाकोठित उष्णता कशावर अवलंबून असते? सारीपुत्त, चेतनेवर महाकोठित तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारीपुत्त, मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे अन्योन्याश्रयी आहे. महाकोठित शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात? सारीपुत्त, चेतना, उष्णता आणि विज्ञान. महाकोठित, इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? सारीपुत्त, मृत शरीरात काया, वाचा आणि मन ह्यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियाचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलटपक्षी ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते, जरी त्याचे श्वासोच्छ्वास, वितर्कविचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत आहे. मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव या संवादात एक व्यंग आहे. महाकोठिताने सारीपुत्ताला एक प्रश्न विचाराव्याला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निःसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्तिसमूहात मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहे. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्तिसंग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणवून घेत नसे हे कळणे सोपे होते. तो शरीर घटकांचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? मृताचा पुनर्जन्म या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय? असणे असंभाव्य दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भित्र भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुणी खेमा हिने हा मुद्दा पसेंदी राजाला चांगलाच स्पष्ट करून सांगितला आहे.